आज लय खतरनाक गाडी चालवली मी. नाही गोड लागणं आणि साखर वाटण्याची गोष्ट वेगळी आहे ना. आतल्या साईडला 40 फूट आहे, 40 फूट. देवा काका होय. गाववाले काय म्हणते मॅनेजमेंट? मजेत ना? आम्ही पण एकदम मजेत. तर व्लॉग असा मधनं चालू केला आहे. ऍक्च्युली मी चाललोय आज खंडाळ्याला. आमचे GM येणार आहेत आज खंडाळ्यात आलेत, म्हणजे त्यांना भेटायला चाललोय. मोठं व्लॉग काय करत बसणार नाही, कारण जरा गडबड झाली, काम करत बसलेलो असो. त्याच्यामुळे पटपट रस्त्यात थांबलेलो कॉल करायला. म्हटलं तोपर्यंत आपलं कॉल तरी करून घ्यावा. तो आता पटकन निघतो आणि रस्ते जर कुठे थांबलो तर तुम्हाला अपडेट करतो. वाजले 12:30. घरनं निघालेलो मी 11:30ला, 11:20ला. म्हणजे ऑलमोस्ट 1 तास 10 मिनटं, 1 तास 5-10 मिनटं पोचलोय मी. कसं आहे नाच, आज लय खतरनाक गाडी चालवली मी आणि पोचले बघा. In 300 meters, turn left. कारण खाल्ल्यावर काहीतरी फरक पडतो. हा जरा बरं असतं ते. फरक पडतो म्हणते मी जरा कसं असतं ते इन्सुलिनची लेवल वरती मॅनेज करतो. ते मी महाबळेश्वरला होतो. बरं. ते बेडगीचा पाला आणायचो. तो पाला जरी खाल्ला का नाही तरी गोड लागत नाही, काय गोड खाल्लं. खरंय खरंय. नाही गोड लागणं आणि साखर वाटण्याची गोष्ट वेगळी आहे. नाहीतर भात तुम्ही खाता, भात काय गोड लागतो का? नाही, पण साखर वाढते. हो बघा असंच. बरोबर. तर मित्रांनो, मस्तपैकी छानशी मीटिंग झाली माझी. GM साहेब आलेले, अजून एक माझा कलिग होता ते पण होता. मस्तपैकी मीटिंग वगैरे झाली, जेवण वगैरे झालं. तुम्ही पहिलंच मी कारखान्यात आलेलो. एशियन पेंट आहे ना, एक नंबर प्लांट आहे, इतका जबरदस्त प्लांट आहे ना. मी खरंच मला खूप आवडला. आणि त्यानंतर घाटातनं चाललेलो, तर दरवेळेस इथं जाताना आपण बघत असतो, इथं बघा दत्ताचं मंदिर आहे, पण कधी थांबणं होत नाही. तर मी आज आवर्जून थांबलो, दर्शन घेतलं आणि आता दर्शन घेऊन पुढे जायचं. खूप छान आहे. आणि बाबा पण बसले, बाबांनी आपलं मला प्रसाद वगैरे दिला. बाबा तुमचं कुठलं गाव आहे? आमचं बावडा, पारगाव म्हणा. पारगाव. मग काय तुम्ही बावडा. तुम्ही मुक्कामी इथं असता का खाली? राहायला. इथंच आहे का? हो. बरेच वर्ष झालं तुम्हाला? राहायला. हो, बरेच. तुम्ही कसं काय इथे राहिला, म्हणजे कसं काय सांगा की. तसं म्हणजे आपली सेवा करायची देवाची. हा का? किती वर्ष? मी तर खूप लहान असल्यापासून बघतोय इथं मंदिर आहे. हो लहानपण. तुम्हाला किती वर्ष? म्हणजे जे पुजारी आहेत का नाही हा. आता, त्यांचे आजोबा पंजोबा त्यांच्याकडे. होय का? मग तुम्ही मुक्काम इथेच करता का खाली? होय का? सकाळ उठून पूजा करायची. होय ना. खूप छान मंदिर आहे. तुमचं नाव काय म्हटलं बाबा? भगवान पवार. भगवान पवार. चालतंय, तर ठीक आहे. मी पण निघतो, तर पुढे जातो, घरी जातो. जो झरा आहे ना, असा आतल्या साईडला 40 फूट आहे, 40 फूट. इथं देवीचं मंदिर आहे. मंदिर खोल दिसते बघा. खोली काय जास्त नाही, पण डीप आहे. असं डीप आहे. 15-20 मिनिटं जरा शांत बसलो तिथं मंदिरात. खूप भारी वाईब झाला. असं म्हणजे जरी कंटिन्यू गाड्या येत असल्या ना, तरी असं शांत रिलॅक्स वाटलं तिथं. मस्त दत्ताचं मंदिर आहे, छान आहे. तो चलो आता पुढच्या मार्गाला जाऊ आपण. अपने को तो आगे बढ़ना रहता है, आगे बढ़ते रहना पडेगा. आता आमचे बॉस पण पोहोचलो 4 वाजता टोल नाक्यामध्ये. लय फास्ट आलो. येताना लय फास्ट, जाताना लय फास्ट गेलो, येताना तरी स्लो आलो. निवांत आलो, राईड एन्जॉय करत आलो. देवा काका चाललंय घरी. कंपनीने जळून घेतलंय कुपर म्हणतं. काकाला जर काका पुढे होतो मला पेट्रोल टाकायला आपला. काय झालं, माझा काय प्लॅन नव्हता राहुलवर यायचा. जानकर म्हणले या बसू, जरा बरे दिवस झाले. जानकर आले, अरे आप्पा पण आले. आणि आप्पा आले, सईला घेऊन आले. काय सई आज क्लासला नाही गेली? जाऊन आले. सई आहे की नाही? सई रोज सागवान सरांच्या बॉक्सिंगच्या क्लासला जाते. तिला बॉक्सिंग खूप आवडते. सई काय काय शिकली क्लासमध्ये? मी भरपूर शिकले. मला जे आवडतं ते दाखवते. काय काय दाखव मला. पंच मारून दाखव बरं. पप्पांना मार, पप्पांना मार, पप्पांना मार पंच.
ओय मार 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 अजून अजून अय आला चांगले पंच मारते कसे आगा खतरनाक एक नंबर अरे वा एक नंबर वा 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 छान छान आई शपथ नगरपालिकेने राहून खतरनाक टाकलं लईच क्वालिटी झालेत 146.8 किलोमीटर्स आणि काय ह्यात -20 किती झाले 126.8 मी गेलेलो सातारला जाऊन परत माघारी आलो ती केवढी मिरची खाते बघा जुडी ऐकू खाऊन टाक आता आहे ना रात्रीच्या वाजले 1:30 तुम्हाला वाटत असेल मी काम करत बसलो काय पण नाही मी अजिबात काम करत बसलो नाही मी बघतोय मुरुमाच्या गाडीची वाट यस मुरुम टाकायचं चाललंय तीन गाड्या झाल्यात अजून एक गाडी येणार आहे चौथी गाडी आली की थांबवायचा कार्यक्रम आधी 2 पडल्यात मग उद्या मुरुम विस्कळून घ्यायचं सो मी गाडी यायची वाट बघतोय गाडी पडली की मी जाऊन झोपणार आहे कंटाळा लय झोपायला उद्या लय काम आहे आणि हे बघा माझा टेबल ऑफिसचा टेबल हे शिल्ड जॅकेटमधनं काढलेले अजून तसेच आहेत हे बॅकचे हे चेस्टचे 2 चेस्टचे हे एल्बो सॉरी हां हे एल्बो आणि हे शोल्डर आता उद्या घालतो आज सकाळी मी गेलेलो ना तर ह्याच्याशिवायच गेलेलो एक नंबर एकदम हलकं होत लय भारी होत मला तर वाटतंय की हे बॅगचं घालायलाच नको शेवटची गाडी आली आहे बघा तर आता सगळा कार्यक्रम झालेला आहे तर आता जाऊन मी पण जाऊन झोपतो मला झोप आली सकाळी उठून मला काम करायला लागणार तर मला परत विजिटला जायचे सो चलो चलते फिर आता हा ब्लॉग मी इथे संपवतो जिथपर्यंत बघितला असेल प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय गुड नाईट